मॉर्निंग मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकता बाहेर किती छान व्ह्यू आहे. छान असा हलकासा पाऊस पडत आहे. खूप फ्रेश वाटत आहे. असं मस्तपैकी गरम गरम चहा गॅलरीत घेऊन बसण्याची मजा वेगळीच आहे. मुलांसाठी फ्राईड राईस बनवला, कारण की मुलांना आज काहीतरी वेगळं पाहिजे होतं. आमच्यासाठी मसाला भरून म्हणजे मसाला वांगं केलं. नंतर सगळी कामं आवरून आम्ही मांजरीमध्ये आमच्या जवळच एक छान असं स्वामी समर्थाचं मंदिर आहे, त्यासाठी निघालो होतो. हा व्ह्यू तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. शहरामध्ये राहून जर तुम्हाला गावची मजा घ्यायची असेल तर मांजरीचा हा एरिया खूप छान आहे. तिथं तुम्हाला कधी वाटणारच नाही की आपण शहरामध्ये राहतो. आणि कधी असं वाटलं की बाबा आपल्याला गावचा फील छान घ्यायचा आहे तर तुम्ही ते येऊ शकता. बघा किती सुंदर असं आहे. इथली जी प्रॉपर लोक आहेत त्यांनी मस्तपैकी आपलं इथं सेटलमेंट केलेलं आहे. हे बघा किती छान नारळाची झाडे आहेत, किती ग्रीनरी आहे, पाऊस सुरू आहे. असा सुंदर असा व्ह्यू आहे. खूप फ्रेश वाटते इथं आल्यानंतर. तर आम्ही कधी कधी जसं की गुरुवार, मंगळवार किंवा सुट्टीच्या दिवशी मुलांना घेऊन येतो, कारण की स्वामी समर्थांचं दर्शनही होतं. खूप सुंदर मंदिर आहे इथं. जे हे एरियात राहतात त्यांना माहिती असेल. बघा किती छान मंदिर आहे. आणि आज रविवार असल्यामुळं गर्दी नाही आहे, पण आज बारस असल्यामुळं काही लोक आलेली आहेत दर्शनासाठी, कारण की स्वामी समर्थाच्या मंदिरात इथं नेहमीच भक्तांची गर्दी असते. ही गाय बघू शकता तुम्ही, किती सुंदर ओरिजिनल वाटतं. आणि ते गाय बघून असं म्हणजे नाही का, हे बापकर मळ्यातलं किती छान मंदिर आहे बघा. आणि हा आजूबाजूचा व्ह्यू बघा. इथं छान असे स्टॅच्यू वगैरे लावले आहेत स्वामींचं मंदिर. आणि माझा मुलगा हट्ट धरत होता की त्याला त्या हत्तीवरती बसायचं आहे, पण त्याला समजावलं तरी समजत नव्हतं की शक्य नाही आहे म्हणून. ही गाय बघा किती छान वाटत आहे. असं जवळून पाहिलं असं वाटतं की खरी गाय खरी गाय असते तर आपण एवढा कदाचित जवळ जाऊन शूट नसतो करू शकलो, आम्ही केलेले. आणि माझ्या मुलांनी हट्ट काही सोडला नव्हता. त्याला गाईवर बसायचं होतं. त्याला तिथं जे आजूबाजूला जे स्टॅच्यू आहेत त्या प्रत्येकावरती बसण्यासाठी तो हट्ट करत होता, रडत होता, मम्मी मला बसायचे तिथं. त्याला आता उंठ दिसलेला, हत्ती दिसलेला, तर तो रडत होता की हे पण घोडा पण होता, मला बसायचे. त्यानंतर आम्ही दर्शन वगैरे करून तिथं थोडा वेळ बसून घरी निघालो वापस. निघताना पण त्याचा एकच हट्ट होता की मला तिथं बसायचं म्हणून तो रडत होता. आणि निघालो होता वापस. गर्दी नसते ह्या रोडला, खूप शांत आहे. गाव इथं बघा म्हशी. इथं ह्या साईडला ओरिजिनल दूध पण भेटतं खूप ठिकाणी, ओरिजिनल तूप वगैरे, कारण की जिथे प्रॉपर लोक आहेत त्यांनी म्हणजे तो सेल चालू केलेला आहे. तर आमच्या घराच्या जवळ एक डेअरी आहे, तिथं आम्ही दूध घेण्यासाठी आलो होतो, बुले डेअरी म्हणून. खूप छान